मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू। 4 मुलांवर उपचार सुरू। चेंबूरमधील 11 नंबर रोडवरची घटना। मुंबईतील दहिसर परिसरातील वन मोबाईल घरंट पाडा या नाल्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती पडला। नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश। पावसाळ्यामध्ये उघडे नाले आणि खड्डे जीवघेणे ठरत असून पालिकेनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज। अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाणी साचलं। पुढील 3 ते 4 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस। पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे 2 व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना। वाहून गेलेल्यांपैकी एका जणाचा मृतदेह सापडला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं वातावरणात गारवा निर्माण। नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली असून पावसामुळे खोळंबलेली भात लावणी आणि शेतीची कामं आता पुन्हा वेगानं सुरू। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस। रावेरमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद। नदी नाल्यांना पूर। अनेक भागामध्ये शेतीत पाणी साचल्यानं पेरणी अंतिम टप्प्यात। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये दुपारनंतर दमदार पाऊस। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। अकोल्यामधील अकोट ते खंडवा रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फटका। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली तर शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला। भर पावसात डोंबिवली स्टेशन परिसरातील स्कायवॉकचं छत फाटल्यामुळे प्रवाशांची तारांबळ। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंबिवलीमध्ये पावसाचं पुनरागमन। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली परिसरामध्ये अतिवृष्टीनं नुकसान। तातडीनं या संदर्भात उपाययोजना करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणेंचा इशारा। अहिल्यानगरच्या करंजी घाटातील खचलेला रस्ता गेल्या 10 महिन्यांपासून नादुरुस्त। वाहन चालकांना मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची ही वेळ। साताऱ्यामध्ये खंडाळ्यातील शिरवळ गावामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। आरोपीकडनं एमडी ड्रग्जसह 2,60,000चा मुद्देमाल जप्त। परभणीच्या जिंतूर शहरामध्ये जुन्या वादात्मक युवकावर चाकू हल्ला। युवक जखमी। शारेक खान पठाण असं या जखमी युवकाचं नाव। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये वाढीव वीज बिलांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध। मीटर बसवण्याच्या आधी ग्राहकांची संमती घ्यावी, शिवसेनेची मागणी। वर्धा जिल्ह्यातील घोडेगावात नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध। नवीन स्मार्ट मीटर नको म्हणत जुनेच मीटर देण्याचीही नागरिकांची मागणी। इचलकरंजीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध। महावितरण कार्यालयासमोर आंदोलन। सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या भोरमधील बोंगवलीमध्ये प्रस्तावित हाय पॉवर सबस्टेशनला स्थगिती। ग्रामस्थांच्या विरोधाला यश। लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी निदर्शनं। बहुजन विकास अभियान संघटनेचं हे आंदोलन। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या सभेमध्ये जिल्हा परिषद इमारतीवरून वाद। नवीन इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आमदार संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार। तर बुलढाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास पोलीस अधीक्षकच जबाबदार। पृथ्वीराज गायकवाडांचा हा आरोप। जळगावमध्ये 13 वर्षीय मुलीवर बापानंच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना। रामानंद पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। नराधाम बापाला पोलिसांकडून बेड्या। सांगलीच्या पसूलमधील घोगाव या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात। अपघातामध्ये चालकासह 2 जणांचा मृत्यू तर 15हून अधिक भाविक जखमी। रत्नागिरीच्या कुवाबार या ठिकाणी ट्रकचा भीषण अपघात। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कंटेनर उलटला तर कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी। पोलिसांकडून कंटेनर बाजूला काढण्याचे प्रयत्न। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर पादचारी पुलामुळे अडकला तर रस्त्याच्या कामांमुळे महामार्गाची उंची वाढल्यामुळे कंटेनर अडकण्याचं प्रमाण वाढलं। अडकलेला हा कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत। धाराशिवमधील आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठलसाई साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश। फॅक्टरी विरोधात साखर आयुक्तांकडून महसुली वसुली आता प्रमाणपत्र जारी। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची दडी। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट। पाऊस न पडल्यास पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा हा सांगली पालिकेचा विचार। धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्या। पावसाभावी शेतकऱ्यांची पिकंही धोक्यात।
परभणीमध्ये धरणातून सोडण्यात येणारं आवर्तन आता बंद केल्यानं ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत। काही प्रमाणामध्ये आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई। 70 ते 80 हजार नागरिकांना 47 टँकरनं पाणी पुरवठा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्या। उत्पादन खर्च वाढल्यामुळे हमी भावाचा फेरविचार व्हावा, शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये 109 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 32 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। 77 खासगी विहिरींचं अधिग्रहण। जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा। सर्वेक्षणातनं ही धक्कादायक माहिती समोर। रावेर, जळगाव, एरंडोल, धामणगाव, धरणगाव यासह भुसावळ, भडगाव आणि यावलमधील 35 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा। नांदेडमध्ये जून महिन्यात पावसात मोठी तूट। सरासरी पावसाच्या केवळ 13% पाऊस। शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम। नंदुरबारमध्ये पिकांना हातानं पाणी घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ। पावसाअभावी नंदुरबारमध्ये पिकं करपू लागली आहेत। बळीराजा ही हवालदिल। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये पाऊस नाही। लागवड केलेला मका तापमानामुळे करपला। शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मदनदास देवी यांच्या नावानं नामकरण। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कोनशिलेचं लोकार्पण। संत मुक्ताबाई पालखीचा बुलढाणा जिल्ह्यातला 6वा दिवस। तर हातणी ग्रामस्थांकडून पालखीतील वारकऱ्यांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था। पालखीच्या आगमनामुळे गावामध्ये दिवाळी असल्याची ग्रामस्थांची भावना। साताऱ्यातील माणमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पिंक रूमची निर्मिती। इंदिरा गांधी विद्यालय आणि ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम। साताऱ्याच्या कराडमध्ये जेटिंग आणि मिनी अग्निशमन वाहनाचं लोकार्पण। तर जेटिंग मशीनमुळे या ठिकाणी भुयारी गटर स्वच्छ करताना विषारी वायूचा धोका टळणार। कर्नाळा सहकारी बँकेतील अडकलेल्या ठेवी परत करण्याची ठेवीदारांची मागणी। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये रास्ता रोको करण्याचाही ठेवीदारांचा इशारा। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला वेग। संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी 95 जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल। आता एक महत्त्वाची बातमी। कालबाह्य